हे एव्हरीवन, माझं नाव निकिता आहे आणि मी नागपूरला राहते. तर आज माझ्या छोट्या डेझर्ट स्टॉलचा 5वा दिवस पूर्ण झालेला होता. सुरुवातीला मनात खूप प्रश्न होते, चालेल का, लोक येतील का? पण आज 5व्या दिवशी अभिमानाने सांगते की सगळं खूप छान आणि स्मूथ चालू आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे, 5th डेचा जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर करायसाठी मी भरपूर जास्त एक्सायटेड होती. तर सॅटर्डेला काय झालं होतं हे मी तुम्हाला लास्ट रीलमध्ये सांगितलेलंच होतं, जो काही एक्सपिरियन्स होता. पण आजचा जो एक्सपिरियन्स होता तो सुद्धा शेअर करायसाठी मी खूप जास्त एक्सायटेड होती. तर सॅटर्डेला माझं सगळं 2 तासात संपल्यामुळे मला कल्पना होती की नेक्स्ट डेला पण आपल्याला जास्त क्वांटिटी बनवावं लागणार आहे, कारण की संडे असल्यामुळे जास्त रश राहू शकतो. त्यामुळे मी सगळं आपलं सेटअप सॅटर्डेला क्लोज करून घरी चाललेली होती, म्हणजे घरी गेली आणि लवकर चालू केलं सगळं बनवणं, कारण की एका दिवसामध्ये इतकं जास्त क्वांटिटी बनवणं पॉसिबल नाही होत. त्यामुळे रात्री 2:30पर्यंत मी आदल्या दिवशी फक्त बेकिंग केलेली. त्यानंतर नेक्स्ट डेला मॉर्निंग 9 वाजतापासून तर कंटिन्यू 4पर्यंत मी डेझर्ट्सच बनवत राहिली, कारण माझं असं होतं की कमी नको जायला कोणाला. बट तरीही संडेला टचवूड गाईज सगळं माझं पुन्हा 2 ते 2.5 तासामध्ये सेल झालेलं. इतका प्रचंड आनंद झाला मला त्या टायमामध्ये की इतकी जास्त क्वांटिटीसुद्धा 2 तासामध्ये संपलेली आहे. तर त्या गोष्टीची खुशी, तो आनंद काही वेगळाच होता. थँक्यू गाईज, तुमच्या सगळ्यांमुळे हे काहीच पॉसिबल नव्हतंच. आणि हे सगळं पाहून एकच वाटतं, मेहनत कधीच वाया जात नाही. ग्राहकांचा रिस्पॉन्स इतका पॉझिटिव्ह आहे की लोक पुन्हा पुन्हा येत आहे आणि हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे. आणि दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे. ग्राहकांशी बोलणं, वेळ मॅनेजमेंट आणि क्वालिटी कशी मेंटेन करायची, हे सगळं मला या माझ्या छोट्याशा स्टॉलमधनं शिकायला मिळत आहे. तर प्रचंड आनंद होत आहे की काहीतरी मी रोज नवीन शिकत आहे. तर तुम्हाला पण फ्रेश, टेस्टी आणि होममेड डेझर्ट्स खायचे असतील तर नक्की माझ्या निक्की डेझर्ट्स पॉईंट्सला व्हिजिट द्या. लोकेशन आहे फुटाळा लेकला, सेल्फी फोनच्या अपोजिट. एव्हरी फ्रायडे, सॅटर्डे, संडे एक दिवस मी एक्सटेंड केलेला आहे फ्रायडे, तर फ्रायडेला पण आता राहणार आहे. तर नक्की व्हिजिट द्या. टाईम आहे 5 ते 10. थँक्यू.